नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सोड्याची चटणी करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. प्रथम मी गॅस पेटवला आहे, एक पातेला ठेवला आहे. तर पातेला गरम व्हायला ठेवला आहे. आपला पातेला तापला आहे, तर आपण प्रथम त्यामध्ये तेल घालून घेऊया. आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण मिरची घालून घेऊया. त्यामध्ये आपण कढीपत्त्याचे पाणी घालून घेऊया. त्यानंतर आपण कांदा घालून घेऊया. बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया. कांदा चांगला परतून घेऊया. कांदा शिजण्यासाठी आपण थोडा मीठ घालूया. कांदा आपला आता मऊ झालेला आहे, तर आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. दोन टोमॅटो घेतले होते चिरून. 3 मध्यम साईजचे कांदे घेतले होते. ते आपण चांगले फ्राय करून घेऊया. इथे आपण सोडे गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवले होते. ते आता मस्त मऊसूत झाले आहेत. आता आपण पाणी काढून घेऊया. मस्त आता कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे. त्यामध्ये आता आपण सोडे घालून घेऊया. त्यामध्ये आपण आता हळद घालून घेऊया. त्यानंतर लाल तिखट घालून घेऊया. घरगुती मसाला आहे हा. चांगलं मिक्स करून घेऊया. कांदा शिजण्यासाठी मी मीठ घातलं होतं. त्यामध्ये अजून मी थोडं मीठ घालते चवीनुसार. कोथिंबीर घालते. हे चांगलं आपण झाकण ठेवून शिजायला ठेवूया. चांगलं परतून घेऊया आणि हे वाफेवर शिजायला ठेवूया. आपण खोलून बघूया. मस्त असं पाणी सुटलेलं आहे. कलर देखील छान आलेला आहे. मी तर टोमॅटो घातले होते, तरी देखील मी थोडे घालणार आहे. याने जरा चव चांगली येते. आंबटपणा छान येईल जरा. परत 2 मिनिटं वाफेवर शिजवता येईल. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण खोलून